नमस्कार. मातोश्री डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे दूध उत्पादक मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं ही जी तुम्हाला कालवड दिसते आहे, ही कालवड माझ्याकडे 9.5 महिन्याची झाली असताना मी तिला ए केलं होतं आणि आता तिला 14.5 महिने झालेले आहेत. म्हणजे ही आता मी काल डॉक्टरकडनं पिढी कन्फर्मेशन करून घेतलं. हिला 5 महिन्याची गाभण ही कालवड निघालेली आहे आणि ही कालवड 9.5 महिन्याची असताना मी केली होती, तिला भरवलेली होती. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, कालवडी गोट्यामध्ये ज्या बी वेळेस तुम्ही तुमच्या कालवडी तुमच्या गोट्यामध्ये जन्माला येतात, त्या कालवडीचे गायीमध्ये रूपांतर होतं त्यावेळेस तुम्हाला येणारा खर्च हा फार असतो. लक्षात. आता ह्या कालवडीवरती मी एवढा खर्च केला आहे की हिनं माझ्या आतापर्यंत चाप स्टार्टर ग्रोवर आणि आता हिला हिपर चालू आहे माझी पेड. त्याच्यावर मला 34,000 रुपये निकं पशुखाद्यावर खर्च आला आहे चारा सोडून. म्हणजे हे कालवड येईपर्यंत तर तुम्हाला सांगतो ह्या कालवडीवरती कमीत कमी 70,000 ते 80,000 रुपये चाऱ्यावरती खर्च होतो. तरी पण तुम्हाला सांगतो कालवड ही गोट्यामध्ये सांभाळत असताना किंवा तिला आपण तयार करत असताना ते परवडते, कारण ती तुमच्या गोट्यामध्ये तयार झाली असते. जातीवान कालवडी किंवा जातीवान पाड्यावरती काम करा, ब्रिडिंगवरती काम करा. आता ही कालवड तुम्हाला दाखवतो बघा, गड्ड्याला सुद्धा लागलेली आहे कालवड. ही थोडा गड्डाही चालू केलेला आहे करायला. तिला आता 5 महिने पिढी कन्फर्मेशन झालेली आहे. हिची 300 किलो ज्यावेळेस हिचं 300 किलो वजन होतं त्यावेळेस मी हिला केलं. मी एका सेमिनारला गेलो असताना तिथे एका डॉक्टरांनी सांगितले की तिला 1 वर्ष झाल्यानंतर तुम्ही पाडींना करत जावं. आता 1 वर्षानं पाडीला केल्यानंतर ती दुसरी किंवा चौसं बनतं आहे, ती आपण जाऊन वेचतो. त्यामुळं मला काय सांगायचं आहे की बाबा ह्या आता बाजारात कालवडी येतात त्या आधीच पाडी असताना काय कालवडीशीला दात चोला लागलो त्या पाडीसुद्धा बाजारात येतात, वेळेला झालेल्या असतात पाड्या. त्यामुळं तुम्ही कुणाचं काही ऐकून जर तुमच्या कालवडीचं वजन हे 300 किलो किंवा 300 किलोपेक्षा जास्त असेल तर तिला 100% करा. कारण त्यांच्यात गाभण पहिल्यारू कालवडीमध्ये गाभण राहण्याची 100% गॅरंटीचे अंशी जास्त असतात. मी आता हिला करताना काय केलं की माझ्याकडे पहिली कालवड होती पाडी की तिला थोडं वेताना काय केलं 100% याचं भरलं होतं. थोडा त्रास होतो वेताना, डिलिव्हरीच्या वेळेस त्रास होतो. त्यामुळे मी हिला खिलारीचं केले, खिलारचं स्ट्रॉ टाकलेली आहे. मी हिची डिलिव्हरी झाल्यानंतर ते खिलाराची स्ट्रॉही तुम्हाला दाखवतो. मी थोडा वेगळा प्रयोग केला आहे, याच्यापुरती खिलाराची स्ट्रॉ भरवलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कालवडीवरती तुमच्या गोट्यातील पाड्यावरती चांगलं काम करा, ब्रिडिंगवरती काम करा. जर तुमच्या गोट्या 10-15 गाय असतील, 2-3 पाड्या झाल्या तर त्याच्यावरती फोकस करा, ब्रिडिंगवरती काम करा, चांगल्या जातीवान पाडी तयार करा जे तुमचं प्रॉफिट असेल. मी तर ह्याला माझ्या गोट्यातील पिळेची अंगठी म्हणतो, जे 100% घट्ट सोनं म्हटलं जातं, ज्यामुळे आपलं प्रॉफिट होतं. दुसरं गोट्यात प्रॉफिट जास्त पाहत जाऊ नका, पहिले 3 वर्ष तर गोट्यात अजिबात प्रॉफिट पाहू नका. या अशा पाड्यावरती काम करा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून तुम्ही फायद्यात राहील, तुमचा गोटा फायद्यात राहील. धन्यवाद मित्रांनो.